पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालचं महाबळेश्वर कनेक्शन आता उघड झालेलं आहे। महाबळेश्वरमध्ये विशाल अग्रवालचं अनधिकृत पंचतारांकित हॉटेल आहे। शासकीय भाड्याच्या जागेमध्ये विशाल अग्रवालचं अनधिकृत हॉटेल असल्याची बातमी आता समोर येते। पुणे अपघात प्रकरणातून महत्त्वाचा अपडेट समोर येतोय। विशाल अग्रवाल याचं महाबळेश्वर कनेक्शन ओपन झालेलं आहे। महाबळेश्वरमध्ये विशाल अग्रवालचं अनधिकृत पंचतारांकित हॉटेल असल्याची बातमी आता समोर येते। शासकीय भाड्याच्या जागेमध्ये विशाल अग्रवालचं अनधिकृत हॉटेल आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी साई सावंत। साई, शासकीय भाड्याच्या जागेमध्ये विशाल अग्रवालचं अनधिकृत हॉटेल असल्याची बातमी समोर येते, काय माहिती आहे? नक्कीच आम्ही पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले विशाल अग्रवाल यांचं राज्यभरात कुठे कुठे कनेक्शन आहे हे आता उघड होत आहे आणि अशातच आता विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर कनेक्शन उघड झालेलं आहे। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाबळेश्वरमध्ये MPG क्लब या नावाचं विशाल अग्रवाल यांचं हॉटेल असल्याचं एका माहितीच्या अधिकारात बाहेर आलेलं आहे। शासकीय भाड्याच्या जागेत हे त्यांनी हॉटेल उभारलं असल्याची माहिती मिळत आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणावर हॉटेल मधील बार आणि हॉटेल सील करण्याची मागणी देखील आता या महाबळेश्वरकरांकडून होताना पाहायला मिळते। अमित, साई, दिवसेंदिवस अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत, अनेक अपडेट समोर येत आहेत। आता या संदर्भात प्रशासनाकडून काही प्रतिक्रिया येत आहेत का? हा, नक्कीच आता या संपूर्ण प्रकरणावर जिल्हाधिकारी यांना देखील यांच्याकडे देखील अर्ज करण्यात येणार आहे अशी देखील माहिती आता त्या सामाजिक कार्यकर्ते असलेले यांनी सांगितलेली आहे। त्याचबरोबर आता जिल्हाधिकारी काय यावर कारवाई करतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। अमित, निश्चित साई, काय कारवाई होते याकडे लक्ष राहीलच। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल अग्रवालचं महाबळेश्वर कनेक्शन आता उघड झालेलं आहे। महाबळेश्वरमध्ये विशाल अग्रवालचं अनधिकृत पंचतारांकित हॉटेल आहे। शासकीय भाड्याच्या जागेमध्ये विशाल अग्रवालचं अनधिकृत हॉटेल आहे। येथील सिटी सर्वे क्रमांक 233 ही मिळकत मुळात पारशी जिमखाना या नावाने आहे। ती मुळात एक ट्रस्ट आहे। ही ट्रस्टची जमीन MPG क्लब या नावाने घेण्यात आली। ट्रस्टनी जमीन ही MPG क्लबला दिली, MPG क्लबनी तिसऱ्यांना चालवायला दिली। हे कुठल्या कायद्यात बसत नाही। ते असं असताना देखील ते कायद्यात बसवले। मुळात ह्या प्रॉपर्टीला बारचं परमिशन कसं देण्यात आलं? आज देखील तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बार चालू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की अपघात करून 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। ज्या व्यक्तींमुळे मृत्यू झालेला आहे त्यांच्या नावाने असलेला बार देखील आज देखील चालू आहे। याच्यावरती जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करून हे हॉटेल बंद करण्यात यावं अशी माझी मागणी आहे। शासकीय भाड्याच्या जागेमध्ये अनधिकृत हॉटेल आहे। दिवसेंदिवस अनेक अपडेट्स आता आपल्याला समोर आलेले बघायला मिळतात। महाबळेश्वरमध्ये विशाल अग्रवालचं अनधिकृत हॉटेल आहे। शासकीय भाड्याच्या जागेमध्ये विशाल अग्रवालचं हे अनधिकृत हॉटेल असल्याची बातमी आता समोर येते। Thank you.